नमस्कार, मी गणेश बच्छाव IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। अब तक 56 हा पाटेकरांचा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल, पण आज आम्ही तुम्हाला दाखवतोय अब तक 32 हा विशेष कार्यक्रम। कारण या निमित्त आहे तळेगाव परिसरातील कुख्यात गुंड श्याम दाभाडे याच्या एन्काउंटरचं। पुणे आणि परिसरात पोलिसांनी आजपर्यंत 32 एन्काउंटर्स करून मोठमोठ्या गुंडांना यमसदनी धाडले। यातली बहुतांश एन्काउंटर्स हे पुणे ग्रामीणच्या गुन्हे शाखेचे जाबाज अधिकारी राम जाधव यांनी केलेत। पाहूया आमचा विशेष कार्यक्रम अब तक 32 मध्ये एन्काउंटर आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस ऑफिसर म्हटलं की मुंबईच्या अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं डोळ्यासमोर येतात। मात्र पुण्यातही असे एन्काउंटर झालेत ज्यात अनेक खतरनाक गुंड यमसदनी धाडण्यात आलेत। संघटित गुन्हेगारी ज्या काळात सुरू झाली नव्हती त्या काळी म्हणजे 1983 साली पुणे पोलिसांनी काठीनं मारल्यानं गुन्हेगारांचा एन्काउंटर झाला होता। तेव्हापासून ते आज तागायत पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी मिळून तब्बल 32 एन्काउंटर पुण्यात केलेत। ते कसे आणि कुणाचे केलेत हे एन्काउंटर, त्यावरच IBN लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया। पुणे अब तक 32। मुंबई टोळी युद्धाचं कंबरडं मोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी वापरलेलं पण प्रचंड वादग्रस्त ठरलेलं एन्काउंटर शस्त्र पुणे पोलिसांनी मात्र अत्यंत शिथापीने व गरज असेल तिथंच वापरलं। त्यामुळेच मुंबईच्या तुलनेत अत्यंत कमी एन्काउंटर पुण्यात झालेत, मात्र त्यातल्या कुठल्याही कारवाईवर प्रश्नचिन्ह मात्र लागलं नाही। मुंबईच्या तुलनेत पुण्यातली गुन्हेगारी ही अतिशय छोटी किंवा स्थानिक स्तरावर होती, मात्र इथलेही अनेक गुन्हेगार हे अत्यंत खतरनाक होते। लक्ष्मी रस्त्यावर दोन्ही बाजूचं ट्रॅफिक अडवून भर रस्त्यात साल्टी सोली खून करणारा बाबा गंडले असो किंवा खून करून शीर धडावेगळं करून त्याचा फुटबॉल खेळणारा मोबिन शेख असो, संघटित गुन्हेगारीने अगदी पिंपरी चिंचवड पर्यंत दहशत माजवणारे प्रमोद माळवदकर असो किंवा मेघनाथ शेट्टी असो, या आणि अशा एन्काउंटर मध्ये मारल्या गेलेल्या अनेक गुंडांची दहशत संपवण्याकरिता पोलिसांना एन्काउंटर करावं लागलं। यातील सगळ्यात पहिलं एन्काउंटर होतं दत्ता टेमघिरे यांनी केलेलं जग्ग्या म्हस्केचं। महिला येऊन बसल्या होत्या, अटक करा अटक करा, आणि मग त्यांचं एक इन्फॉर्मेशन मिळाली की महिलांनी येऊन सांगितलं की साहेब तो आलाय। जवळ स्टाफ नव्हता, एकच हवालदार चौकीत, आता जायचं कसं? मग बुलेट काढली, बुलेटवर एक आमचा पोलीस मित्र म्हणा सतीश आचार्य म्हणून आम्ही दोघंजणं बुलेटवर गेलो। बुलेटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी पळापळ झाली, भरपूर पळापळ झाली, आणि नंतर मग तो काय त्यावेळेला सापडला नाही। मग आम्ही पुन्हा चौकीला आलो। चौकीला आल्यानंतर रात्री 18 मेच्या 12:20 परत एकदा फोन आला, येऊन कळवलं एका लोकांनी, काही माणसांनी की साहेब तो आलाय तिथं, चला, दारू पिलेला आणि तलवार हातात आहे। गेलो तिथं गेलो तर अगोदरच पळापळ, लोक घाबरली होती, बुलेट बघून माझे लोक पळापळ सुरू झाली, आणि तो दिसला एका ठिकाणी मला। त्या एका ठिकाणी दिसल्यानंतर मला सांगितलं साहेब हा तोच जग्ग्या म्हस्के आहे। म्हणून मी जग्ग्या म्हस्केला म्हणलो जग्ग्या म्हणून, हो, तो त्याला त्यांनी माझ्याकडे बघितलं त्याला कळलं पोलीस आपल्या पाठीमागे आले म्हणून त्यांनी आला धावत माझ्या अंगावर, धाडकन तलवार अडवली। मला थोडं लागलं होतं तेवढं, तलवार अडवल्यानं मला लागलं ते। मग नंतर पुन्हा तो जोरात अगदी सुटून माझ्यावर वार करायचा प्रयत्न करू लागला, आणि मग स्वतःच्या बचावाकरता मग मी त्याला एक गोळी फायर केली। ही गोळी फायर केल्याबरोबर तो खाली कोसळला, आणि त्याला आम्ही दोघांनी उचललं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो असतानंतर मध्येच एकाने आला, तो एक व्यक्ती आली, आणि त्या व्यक्तीने आलं म्हणून साहेब एक शिवी देऊन यांनी फारच उत्मात केला होता, म्हणून त्यांनी तसं ते पाठीत त्याच्या एक चाकू बसला। जग्ग्या म्हस्के याच्या एन्काउंटर नंतर मुंबईचा डॉन अरुण गवळी टोळीच्या किरण वालावलकर आणि रवी करंजकर या 2 शार्प शूटरचा खात्मा पुणे पोलिसांनी केला। याच दरम्यान पिंपरी चिंचवडच्या महापौरांची गाडी अडवून त्यांच्या डोक्याला पिस्टल लावून धमकावणारा मेघनाथ शेट्टी ही पुणे पोलिसांची डोकेदुखी ठरला होता। पुणे पोलीस दलात नौखे असणाऱ्या राजेंद्र जोशी आणि अजित जोशी यांना अचानक समोर आलेल्या या खतरनाक गुंडाचाही एन्काउंटर करावा लागला। मेघनाथ शेट्टीचे जेव्हा ॲक्टिव्हिटीज खूप वाढल्या त्यावेळेस पुणे ग्रामीण
त्यावेळची क्राईम ब्रांच वगैरे हे त्याच्या मागे शोधार्थ होती. त्या मेघनाथ शेट्टीबद्दल स्पेसिफिक टिप ऑफवरनं आम्ही वर्कआउट करायला गेलो होतो. मी होतो, तत्कालीन PSI अजित जोशी होते, टेमगिरे साहेब पण होते त्यावेळेस, दत्ता टेमगिरे वगैरे. हे आम्ही ऑपरेशन करायला गेलो त्यावेळेस आमच्यावर फायरिंग झालेलं होतं ह्याच्याकडनं, मेघनाथ शेट्टीकडनं. त्या पोलीस ऑपरेशनमध्ये तो जखमी होऊन मयत झालेला होता. 92 साली जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये एक 4-5 मोठे गँग्सचे जे मुख्य होते ते पोलीस ऑपरेशनमध्ये जखमी होऊन मयत झालेले होते. त्यानंतर मग पुणे शहरामध्ये अरुण गवळी गँग आली. अरुण गवळीचे ॲक्टिव्हिटीज वाढल्या. मग त्यांचे किरण वालवलकर आणि करण जवकर यांचं पण वानवडीच्या हद्दीमध्ये, तत्कालीन वानवडीच्या हद्दीमध्ये पोलीस ऑपरेशनमध्ये ते मयत झालेले होते. एन्काउंटरवर अनेकदा प्रश्न उपस्थित करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनाही प्रमोद माळवदकर या पुण्यातल्या टोळी तयार करणाऱ्या गुन्हेगाराच्या कारनाम्यांनी धडकी भरते. भर कोर्टात अनेक लोकांच्या समोर बाळू अंदेकरचा खून करणाऱ्या प्रमोद माळवदकरने पुण्यापासून ते पंढरपूर पर्यंत आपल्या दहशतीचं साम्राज्य पोहोचवलं होतं. त्याचा शेवटही पुण्यातल्या जिगरबाद पोलिसांनी गाजवलेल्या चकमकीत झाला. प्रमोद माळवदकर म्हणजे पुणे सिटीतला सगळ्यात मोठा गँगस्टर. पूर्वी ही गँग अंबेकर नावाने ओळखली जायची. आणि बाळू अंबेकर त्याचा म्होरक्या होता. पण त्या 2 टोळीत आपसात वैमनस्य झालं. माळवदकरनी भर कोर्टामध्ये बाळू अंबेकरचा कोयत्यांनी तोडून तो खून केला. खून केल्यानंतर माळवदकरनी स्वतःची टोळी निर्माण केली. ते जवळजवळ 26+ गुन्हे दाखल होते. त्याच्यामध्ये खून, खंडणी, त्याची पिंपरी चिंचवड, पुणे, पंढरपूर, जवळ महाराष्ट्रात दहशत पसरवली होती त्यांनी, माळवदकरनी. इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर नेमकं माझ्याकडे संख्याबळ पण अपुरं होतं. त्यामुळे मग राम जाधव मी पहिल्यापासून क्लोज मित्र. तो पण त्या दिवशी नेमका खडक पोलीस स्टेशनला नाईटला होता. तर त्या रामला मी बोलून ते अशी इन्फॉर्मेशन सांगितल्यानंतर येण्याचं ठिकाण कळलं. पूर्वी चतुर्शिंगी रोड म्हणजे काळेवाडी फाट्यापर्यंत असा जास्त गजबजलेला नव्हता 1997ला. तर पम्या तिकडून स्कूटरवरून येणार आहे खंडणीसाठी हे कळलं. म्हणून आम्ही काळेवाडी फाट्याच्या अलीकडेच सापळा रचून बसलो. वर हे झालं. पम्या आला तर पम्याला ती चाहूल लागल्यानंतर पम्या इकडं तिकडं स्कूटर सोडून पळाल्यानंतर मी राम जाधव त्या एके त्यांनी आमच्या उलट दिशेने फायरिंग केली. त्यात राम जाधव जखमी झाल्यानं आम्ही प्रत्युत्तर संरक्षणात फायर केली. त्यात पम्याचं एन्काउंटर झालं. मुंबईच्या खालोखाल पुण्यातल्या एन्काउंटरचा नंबर लागतो. हा आकडा अगदीच नगण्य असला तरी या एन्काउंटरमध्ये मारले गेलेले गुन्हेगार हे खतरनाक आणि मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार होते. पुण्यात आतापर्यंत झालेल्या एन्काउंटरमध्ये जवळपास 30च्या वरती खतरनाक गुन्हेगार मारले गेलेत. यापैकी कुणी खून करून धडावेगळं शीर करून त्याचा फुटबॉल खेळणार होतं, तर कुणी भर रस्त्यात सोलून जीव घेणार. हे सगळे दहशतीचा एक नवा अवतार होते. पुण्यातल्या एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या कुठल्याही एन्काउंटरवर आक्षेप घेतला गेला नाही किंवा चौकशीमध्ये एन्काउंटर खोटे असल्याचं समोरही आलं नाही. एक मात्र नक्की, या एन्काउंटर नंतर नागरिकांमध्ये असलेली या गुन्हेगारांची दहशत संपायला मोठी मदत झाली आहे. एन्काउंटरच्या चर्चा शहरात परत सुरू होण्याचं कारण म्हणजे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेला कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा एन्काउंटर. कोण होता हा श्याम दाभाडे? त्यानं चाकण, तळेगाव आणि लोणावळा परिसरात कशी पसरवली होती दहशत? पाहूया आमचा प्रतिनिधी वैभव सोनवणेचा हा स्पेशल रिपोर्ट. तब्बल 20 गुन्हे दाखल असलेल्या तळेगावचा श्याम दाभाडे हा मावळ तालुक्यातला कुख्यात गुन्हेगार. त्याच्यावर सतीश शेट्टी या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या खुनाचा, तळेगाव भाजपचा अध्यक्ष सचिन शेळके याच्या खुनाचा आणि त्याचबरोबर आणखी किती आणि कुठले गुन्हे श्याम दाभाडेच्या नावावर आहेत त्यावर एक नजर टाकूया. श्याम दाभाडेवर सचिन शेळके, सतीश शेट्टी आणि आणखी एका हत्येचा गुन्हा दाखल आहे. तळेगाव आणि देहू रोड पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचे मावळ तालुक्यातले मोठे नेते बापू भेगडे यांच्या हत्येचा प्रयत्न, वापी नाशिक इथं दरोड्याचा प्रयत्न,
तळेगाव आणि चाकण परिसरात उद्योजकांचं अपहरण करून खंडणी मागण्याचे गुन्हे, तळेगाव आणि चाकण स्टेशनमध्येच खतरनाक अग्निशस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. सचिन शेळके यांच्या हत्येच्या नंतर तब्बल 40 दिवस ग्रामीण पोलिसांची अनेक पथकं श्याम दाभाडे याचा शोध घेत होते. मात्र अतिशय हुशार आणि तांत्रिक माहिती असलेला श्याम दाभाडे हा मावळातल्या उंच डोंगरांमध्ये आणि रायगडच्या मोबाईल टॉवरची रेंज येणाऱ्या परिसरात लपून राहून कार्यरत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा शोधणं दुरापास्त होतं. सतत मागावरती असलेल्या पुणे ग्रामीण पोलिसांना तब्बल 45 दिवस सतत हुलकावणी देणारा श्याम दाभाडे हा तांत्रिकदृष्ट्या प्रचंड हुशार होता. 2 जिल्ह्यांच्या मध्यवर्ती भागामध्ये येणारी वेगवेगळ्या टॉवरची रेंज ही सातत्यानं त्याचा आधार घ्यायचं केंद्रबिंदू होतं. पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी रायगड तालुक्यातल्या मोबाईलच्या टॉवरची रेंज येते अशाच ठिकाणांचा तो राहण्यासाठी सहारा घेत होता. आणि त्यामुळेच सातत्यानं मोबाईल टॉवरचं लोकेशन तपासून श्याम दाभाडेचा माग काढणाऱ्या पोलिसांना सलग 45 दिवस अपयश येत होतं. खबऱ्यांच्या पेरलेल्या जाळ्यामुळे आणि मेहनतीमुळे पोलिसांना श्याम दाभाडेचा ठाव ठिकाणा समजला. चाकण पासून तब्बल 60 किलोमीटर दूर असलेल्या वरसाई डोंगरावर साधूच्या वेशात 8 दिवसापासून श्याम दाभाडे राहत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याच वेळी त्याच्या मोबाईलचं टॉवर लोकेशन होतं माथेरानचं, म्हणजे तब्बल 100 किलोमीटर दूरचं. डोंगरांच्या उंचीमुळे आणि त्याला असलेल्या तांत्रिक माहितीचा फायदा घेत तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर डोंगराच्या दुसऱ्या बाजूने 6 तास लपून छपून पोलीस श्याम दाभाडे राहत असलेल्या ठिकाणावर पोहोचले. त्याला आवाज देऊन त्याच्या प्रतिसादाची वाट पाहणाऱ्या पोलिसांना थेट आवाज आला तो त्यांच्या दिशेने झाडलेल्या गोळ्यांचा. पुणे ग्रामीण पोलिसांनी श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे नावाच्या 2 खतरनाक गुंडांचा आज चाकणपासून जवळपास 70 किलोमीटरवर असलेल्या आंबीच्या या डोंगरावरती असलेल्या जंगलामध्ये एन्काउंटर केलंय. हा जो दाभाडे होता, श्याम दाभाडे, हा जवळपास त्याच्यावरती 20च्या आसपास गुन्हे आहेत. 3 खुनाचे, 4 खुनाच्या प्रयत्नांचे, दरोड्यांचेही अनेक गुन्हे जे आहेत ते त्याच्यावरती होते. आणि हल्लीच एका महिन्यापूर्वी त्यानं सचिन शेळके या भाजपच्या तळेगाव शहराध्यक्षाचा खून केलेला होता. त्यानंतर सातत्यानं ग्रामीण पोलीस जे आहेत ते त्याच्या पाळतीवरती होते, मात्र तरीसुद्धा तो पोलिसांना मिळून येत नव्हता. आंबीच्या या डोंगरावरती गेले 3 ते 4 दिवस तो एका साधूच्या वेशात राहत असावा अशी माहिती जी आहे ती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळालेली होती. त्याचे एकूण राहण्याचं हे सगळं सामान आपण पाहतोय. बरंच जेवणासाठी लागणारं सामान असेल किंवा बॅटरी असेल, मॅगी, बिस्किटचे पुडे, या सगळ्या गोष्टी घेऊन तो या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय. याच ठिकाणी तो रात्री राहिलेला असल्याची माहिती पोलिसांना होती आणि त्यानुसार चाकणचे पोलीस असतील किंवा पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा जी आहे तिचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी येऊन त्याला शरण येण्याची विनंती केलेली होती. त्याला आवाहन केलेलं होतं त्यानं शरण यावं असं, मात्र त्याच्याकडून फायरिंग पोलिसांवरती झालं आणि त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल जे फायरिंग केलं त्याच्यामध्ये तो आणि त्याचा साथीदार श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे यांचा या ठिकाणी एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे. चाकणला खरं नेण्यात आलं ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी मग हे स्पष्ट केलं की त्याचा या चकमकीदरम्यान मृत्यू झालेला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे आयोजी जे आहेत विश्वास नांगरे पाटील ते सुद्धा या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून होते. आणि त्यानंतर आता जी माहिती मिळते, आज संध्याकाळच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलिसांकडून एक पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या घटनेची माहिती जी ती दिली जाणार आहे. श्याम दाभाडे याच्यावरती 19 वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे, त्यात खून, अपहरण, खंडणी, रायटिंग, या सगळ्या पद्धतीचे गुन्हे आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्याची दहशत या परिसरामध्ये होती. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचं सुद्धा त्याच्या टार्गेटवर होते की जो खुनशी अशा स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याची टार्गेट लिस्ट बनवलेली होती. निश्चितपणे पुणे ग्रामीण SP आणि त्यांच्या पूर्ण टीमनी ही जी कारवाई केली आहे त्यामुळं एक सेन्स ऑफ सिक्युरिटी त्या परिसरात पसरेल अशी अपेक्षा. गडचिरोलीला नक्षल्यांशी लढण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या PSI अंकुश माने आणि API रामगरे यांच्या सतर्कतेमुळे श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे हे थोडेसे बाजूला सरकले आणि दुसऱ्या बाजूला थांबलेल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांच्या समोर आले आणि या श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे या दोघांचाही काही काळाच्या आत एन्काउंटर झाला. गडचिरोलीमध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारे सब इन्स्पेक्टर ज्यांना 2-2 गॅलेंट्री मेडल मिळालेत असे अधिकारी सुद्धा या टीममध्ये सहभागी होते. कारण हा आरोपी जो आहे तो नेहमी वेपन्स घेऊन फिरणारा आरोपी, पोलिसावर हल्ला करणारा आरोपी अशा पद्धतीची त्याची ख्याती आहे. त्यामुळं पूर्ण तयारीनिशी आमच्या टीम्स गेलेल्या होत्या.
चाकणच्या जवळच्या जंगलामध्ये, आंबूच्या जंगलामध्ये पवनचक्कीजवळ एक तंबू ठोकलेला पोलिसांना दिसला आणि पूर्वी पोलिसांना माहिती पण पोलिसांनी काढली होती तो कशा पद्धतीनं राहतो काय. उंच सकल भागाचा फायदा घेऊन पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला, त्याला 2दा सरेंडर करण्याचं आवाहन केलं, पण अपेक्षेप्रमाणे या गुन्हेगारांनी पोलिसांवर 9 राऊंड फायर केले. आत्मसंरक्षणात PI LCB जाधव आणि त्यांचे API या दोघांनीही 5 राऊंड फायर केले, ज्यामध्ये हे दोघेही जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे. श्याम दाभाडेच्या या एन्काउंटरमुळे तळेगावमध्ये अनेक ठिकाणी फटाके वाजवण्यात आले. कारण होतं श्याम दाभाडेच्या दहशतीचा खात्मा झाल्याचं. पुणे शहरातली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांना हे एन्काउंटर्स करावे लागले. एकूण 32 एन्काउंटर्स केले. या एन्काउंटर्स मधल्या 16 एन्काउंटर्स एका जाबाज अधिकाऱ्याने केले. कोण होता हा अधिकारी आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा IBN लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण पाहतोय पुणे अपतक 32. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं श्याम दाभाडेचा एन्काउंटर केलंय आणि या टीमचं नेतृत्व करत होते स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव. पुणे पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख आहे ती राम जाधव यांची. राम शिंदे हे 1987च्या पोलीस उपनिरीक्षक बॅच मधून पोलीस दलात भरती झाले. त्यानंतरची त्यांची आजपर्यंतची कारकीर्द ही कायम लक्षवेधी ठरली आहे. 2 राष्ट्रपती पदकं, 1 गॅलंट्री अवॉर्ड असा त्यांच्या कामाचा आलेख आहे. अत्यंत निडर आणि धाडशी अशी ओळख असलेल्या राम जाधव यांचं नाव गुन्हेगार सुद्धा अतिशय भीतीने घेतात. 1992 साली राम जाधव यांनी बापू कुतवळ यांच्यासोबत प्रमोद माळवतकर याचा अत्यंत थरारक चकमकीमध्ये काळेवाडी फाटा इथं एन्काउंटर केला. त्यानंतर रॉबर्ट साळवे, खून करून शिराचं फुटबॉल खेळणारा मोबिन शेख, देऊरोड परिसरामध्ये प्रचंड दहशत माजवलेल्या पोलिसांच्या गाड्या पेटवणारा महाकाली उर्फ ढकोलिया याचाही राम जाधव यांनी एन्काउंटर केला. दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची प्रचंड चीड असलेल्या राम जाधव यांनी केलेल्या एन्काउंटर मधले सगळे गुन्हेगार हे अत्यंत खतरनाक समजले जायचे. गेले 45 दिवस त्याचा फॉलोअप SP साहेब, IG साहेब घेत होते आणि अशा परिस्थितीत आम्ही बरेचसे या आरोपीची मोडस हे म्हणजे त्याला टेक्नॉलॉजीचीही माहिती होती आणि पोलिसापासून कसं दडायचं याचंही त्याला ज्ञान अवगत होतं. त्यामुळं तो डोंगरदऱ्या, जंगल म्हणजे थोडक्यात तो नक्षलवादी जे लपाई छपाईचे जसं सहारा घेतात त्या पद्धतीने तो राहत होता. आम्हाला परवा रात्री पक्की खबर मिळाली की तो आंबू जंगलामध्ये पवनचक्की आहेत त्या ठिकाणी तो आहे. त्याप्रमाणे आम्ही रात्री 3 वाजता ते डोंगर चढायला सुरुवात केली, कारण गाड्याचा बी आवाज येऊ नये म्हणून गाड्या आम्ही बाजूला लावल्या जवळच आणि ते डोंगर चढायला सुरुवात केली. सर्च ऑपरेशन करत करत आम्ही जवळजवळ 8च्या जवळपास आम्ही आलो. त्यावेळेला एक पाल किंवा तंबू सारखं एक तिथं आम्हाला दिसलं, म्हणून आम्ही म्हणलं कोणतरी तिथं राहत असेल ह्या हिशोबाने आम्ही झाडाचा म्हणजे तिथं गर्द जंगल आहे त्या जंगलाचा फायदा घेऊन लपत छपत आम्ही त्या पालाजवळ आलो. त्यावेळेला आम्हाला श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे दिसला. त्याला आम्ही आव्हान केलं की तू पोलिसांना शरण ये, आम्ही पोलीस आहे. परंतु त्यांनी काय ऐकलं नाही. त्यांनी त्याच्याकडच्या गावठी बेकायदेशीर पिस्टलमधून दोघांनीही आमच्यावर 9 राऊंड साधारण फायर केले. आमच्या पोलीस पथकाच्या बचावासाठी आम्ही फायर ओपन केला. त्यामध्ये तो जखमी झाला. हे त्याला उपचारासाठी आम्ही तात्काळ ग्रामीण रुग्णालय चाकण या ठिकाणी घेऊन गेलो.
त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. इतके एन्काउंटर करूनही राम जाधव हे प्रसिद्धीपासून कायम दूर राहतात. चेहऱ्याने फार कुणाला माहीत नसलेले राम जाधव हे नावानं मात्र अनेक गुन्हेगारांना धडकी भरवतात. पोलीस हा पोलीस आहे हे त्यांचं आवडीचं वाक्य. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. समाजासाठी घातक असणारे हे गुंड कितीही लपून बसले तरी पोलिसांची नजर त्यांच्यापर्यंत जाणारच. आणि हेच पाहिलं आपण आज या पुणे अपतक 32 या विशेष कार्यक्रमात. या कार्यक्रमात इथेच आता थांबतोय. तुम्ही पाहत राहा IBN लोकमत.